नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मुर्दा पडला. 24 तासात 2 चिमुरड्यांवर अत्याचार आणि हत्या. पुण्यात नसरापूर आणि चाकणमध्ये मन सुन्न करणाऱ्या घटना. मे मध्ये कमी चटके पण धारा नक्की. तापमान किंचित घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आर्द्रता वाढल्यानं घामानं होणार मुंबईकर चिंब. आज रात्रीपासून 10 तासांचा ब्लॉक. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून रात्रकालीन दीर्घ ब्लॉकचं नियोजन. ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे सेवांवर होणार परिणाम. मुंबई पुणे मिसिंग लिंक. पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका लोकार्पणानंतर 24 तासांनी सेवेत. वाहन चालक आणि प्रवाशांकडून नाराजी व्यक्त. सांगलीत गोळीबारचा थरार. गावठी कट्टा खरेदीसाठी गेलेल्या ठेकेदारावर गोळीबार. गावठी कट्ट्याची चाचणी घेताना झाडलेल्या 2 गोळ्या ठेकेदाराला लागल्या. गंभीर जखमी ठेकेदारावर रुग्णालयात उपचार सुरू. मेडिकल डिव्हाइस क्षेत्रात जागतिक स्पर्धेत भारत वेगानं पुढे. MRI आणि सिटी स्कॅन उपकरणांसाठी आयातीवर अवलंबित्व. परदेशी कंपन्यांचं वर्चस्व कमी करण्याचं सरकारचं आव्हान. रिंग रोड मोजणीवरून मातोरी मुंगसरा परिसरात तणाव. शेतकऱ्यांचा प्रशासनावर गंभीर आरोप. मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केली. काहींना पोलीस ठाण्यात ठेवून मोजणी पूर्ण केल्याचाही आरोप. वाशिम जिल्ह्यातील मेडशी वन डेपोला आग. लाकूड साठा जळाला. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. यवतमाळमध्ये वाढत्या उष्णतेनं नागरिक हैराण. लग्नसराई सुरू असल्यानं लग्न मंडपात पाहुण्यांना उकड्याचा मोठा त्रास. मंडपामध्ये पाण्याचे फवारे. वातावरण थंड ठेवण्याची सोय. मुंबई जवळपास स्पर्धेबाहेर. चेन्नईचा दमदार विजय. कंबोज, गायकवाड, शर्मा यांची प्रभावी कामगिरी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.